नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणेश संगमरवरी मंदिराचे माजी आमदार वसंतराव थोरात यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया अशा घोषात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग साधत अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणेश मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील या नामांकित मंडळाच्या गणपतीसाठी नवीन मंदिर बांधावे अशी कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. अखेर यंदा हे काम हाती घेण्यात आले. सागवान आणि संगमरवर अशा नव्या जुन्या सामग्रीचा मेळ घालत मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या कळसावर तुळजाभवानी मातेची मूर्ती बसवण्यात आली आहे. सुमारे 1600 चौरस फुटांचे बांधकाम असल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत मंदिराचा गाभारा भव्य झाला आहे. भाविकांच्या सोयीसाठी वातानुकूलन यंत्रणा बसवण्यात आली आहे. या भव्य मंदिरामुळे मंडईतील अनेक व्यापाऱ्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे, असे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, रोहित टिळक, प्रवीण परदेशी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर गणेश याग करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराच्या उद्घाटनानिमित्त शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात वास्तुशांती, नवचंडी पाठ, सहस्त्रावर्तन, गणेश गायत्री. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. येमेनचे अब्दुल्ला अली मोहम्मद बिनास्कर यांच्यावर CABG ही पार पाडण्यात आली. येमेनचे अब्दुल्ला अली मोहम्मद बिनास्कर हे कोरोनरी आर्टरी डिसीजने याने ग्रस्त होते आणि नुकतेच त्यांच्यावर यशस्वी कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट स्टेनोटॉमिक कट किंवा मिकास ही शस्त्रक्रिया नुकतीच इंडियन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे करण्यात आली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया पुण्यात प्रथमच पार पडली. आपले अनुभव सांगताना बिनास्कर म्हणाले, डॉक्टरांनी दाखवलेले शस्त्रक्रियेदरम्यानचे कौशल्य आणि नंतरची निगा याने मी फारच भारावून गेलो आहे. डॉक्टर मनोज दोराईराज यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. डॉक्टर दोराईराज हे पुण्यातील विख्यात थोरॅसिक शल्य विशारद आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर दोराईराज यांनी या प्रकारच्या काही समान शस्त्रक्रिया पार पडल्या. पठ्यबापूरावांमुळे तमाशा ही कला मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली, असे प्रतिपादन तमाशाचे अभ्यासक डॉक्टर भास्कर खांडगे यांनी केलं. पुणे महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर पठ्यबापूराव पुरस्कार लोकनाट्य कलावंत कांताबाई तुकाराम खेडकर यांना महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि 51,000 रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक राजेंद्र वागसकर, निवड समितीचे जयप्रकाश वाघमारे, प्रतिभा मोडक, शाहीर हेमंत मावळे, रघुवीर खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी जयमाला इनामदार, ममताबाई जाधव, मगन खंडागळे, हसन शेख, राजकुमार गायकवाड या कलावंतांनाही सन्मानित करण्यात आले. त्यांना सन्मान चिन्ह 11,000. डॉक्टर खांडगे म्हणाले, महाराष्ट्रात 60च्या दशकानंतर तुकाराम खेडकर, गुलाबराव बोरगावकर, दत्ता महाडिक, भाऊ मांग नारायण गावकर, काळू बाळू यांच्यासारख्या दिग्गज तमाशा कलावंतांनी ही परंपरा पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यास मोठ्या शिखरावर नेले. आजच्या जमान्यात तमाशाची खरी परंपरा वेगळ्या वाटेने प्रवास करते ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नागरिकांच्या करमणुकीच्या बदललेल्या सवयीचाही भाग असू शकतो, मात्र त्या काळातील समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम तमाशा कलावंतांनी मोठ्या प्रमाणावर केले, असेही त्यांनी नमूद केले. सत्काराला उत्तर देताना कांताबाई खेडकर म्हणाल्या, शासनासह इतर स्थानिक संस्थांनी कलावंतांचे कौतुक करणे गरजेचे आहे. यावेळी उपमहापौर दीपक मानकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत महापौर वैशाली बनकर यांनी केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
शाळेत शिकवलेल्या दळभद्री इतिहासामुळे सावरकर कोणालाच कळले नाहीत असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केलं. मुक्तछंद संस्थेच्या वतीने सावरकरांच्या जयंतीनिमित्त ताथोडे उद्यानात आयोजित केलेल्या सावरकर विचारदर्शन या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. भाजपचे प्रदेश संघटक सरचिटणीस रवींद्र भुसारी, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोगे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, मेधा कुलकर्णी, अनिल शिरोळे, हिमाणी सावरकर, विजय कोल्हटकर, मदन माळवेकर उपस्थित होते. पोंक्षे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यात मोठे योगदान असलेल्या सावरकरांचा धडा फक्त 1.5 पानात संपवला जातो. अंदमानच्या शिक्षेपलीकडे आणि सणसणावळ्यांच्या पलीकडे इतिहास शिकवला जात नाही. इतिहास रंजक पद्धतीने शिकवला पाहिजे. जो इतिहास विसरतो त्याचा भूगोल बिघडतो. इतर महापुरुषांचे विचार आणि त्यांची कामे ही तत्कालीन स्वरूपाची आहेत. आज उद्भवलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सावरकरांच्या विचारात आहे असेही ते म्हणाले. परिवर्तन संस्थेच्या वतीने सायकल अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तुमच्याकडे पडून असलेल्या जुन्या सायकली आम्हाला द्या, दुरुस्त करून आम्ही त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत देतो असे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्थेने केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते. हा त्यांचा त्रास कमी करण्यासाठी परिवर्तन सायकल अभियान राबवण्यात येत आहे. असा अभिनव प्रकारचा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातीलही पहिलाच उपक्रम असावा अशी आमची खात्री आहे. अशा या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी पुण्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त सायकली उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन संस्थेचे किशोर ढगे आणि शशिकांत देवकर यांनी केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. सर्वोच्च न्यायालयही कामगारांचा गळा दाबत असल्याची खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केली. C2 संघटनेच्या वतीने कॉम्रेड प्रभाकर मानकर स्मृती दिनानिमित्त श्रमिक संवाद स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सतीश चव्हाण, गोविंद गोडबोले आदी उपस्थित होते. स्मरणिकेचे संपादक सतीश चव्हाण म्हणाले, एकजुटीची ताकद आणि महत्त्व कळावे यासाठी श्रमिकांनी संघर्ष करत राहायला पाहिजे. मागील 20 वर्षातील सामाजिक आर्थिक बदलांचा परिणाम कामगार चळवळीवर झाला आहे. याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्या भारती अवसरे कामगार कायद्याबद्दल माहिती देताना म्हणाल्या, बांधकाम कामगारांना कायद्यात काय आहे याची माहिती नाही. बिगारी, सुतार, गवंडी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते असेही त्यांनी सांगितले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर डिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.